सत्ताधारी पक्षातील आमदारांकरता पुन्हा एकदा आनंदाची बातमी आहे। यामुळे सत्ताधारी पक्षातील सर्वच आमदारांनी आता मुंबईत तळ ठोकलाय। पंकजा मुंडे यांनी सरकारला थेट आव्हान दिले। ओबीसी आरक्षणाला कसा धक्का बसणार नाही हे सांगा, असं आव्हान पंकजा मुंडे यांनी राज्य सरकारला दिलं आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे विधान परिषद आमदार विलास पोतनीस यांच्यावर शस्त्रधारी पोलीस संरक्षकांसह मतमोजणी केंद्रात प्रवेश केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे। महायुतीचं सरकार फक्त 6 महिने झालं आलंय। नोव्हेंबरमध्ये आपल्याला महाविकास आघाडी सरकार बसवायचं आहे असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी रणशिंग फुंकलं आहे। पाकिस्तानी संघ फक्त वैयक्तिक कामगिरी बघू शकतो, कधी बाबरकडून तर कधी शाहीनकडून। तुम्ही त्यांना एक युनिट म्हणून काम करताना कधीही पाहिलं नसेल, अशी खंत इंजमाम उल हकने मांडली। नवनीत राणा सतत टीव्हीवर दिसायच्या, त्यामुळे राणा जरा दबून गेला होता। त्यांच्या घरात अंतर्गत कलह आहे, त्यामुळे स्वाभिमानी पार्टीने भाजपच्या नवनीत राणांना पाडलं असा आरोप बच्चू कडूंनी केला आहे। गेल्या 1 आठवड्यापासून राज्यात पावसाने उघडीप घेतली आहे, परंतु बुधवार 16 जूनपासून राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढण्याची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे। जरांगेंच्या मागण्या मान्य झाल्या, छगन भुजबळ मोठा निर्णय घेऊ शकतात। ओबीसींच्या आरक्षणासाठी शिवसेनेतून बाहेर पडल्याचा भुजबळांचा इतिहास आहे। या इतिहासाची पुनरावृत्ती होणार का, याबाबत सध्या चर्चा सुरू आहे। शत्रुघ्न सिन्हा सोनाक्षीच्या लग्नाला उपस्थित राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे। या वृत्तामुळे आता सोनाक्षी आणि सिन्हा कुटुंबामध्ये वाद असल्याच्या अफवांना आता पूर्णविराम मिळाला आहे। राज्यात काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा पत्ता देखील कट करून दुसऱ्या फळीतील नेत्यांकडे प्रदेशाध्यक्ष पद देण्याच्या हालचाली सध्या सुरू झाल्या आहेत।